महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दिनांक 25 फेब्रुवारी 2025ला एक महत्त्वाचा असा शासन निर्णय घेतला होता। त्यानुसार जुलै 2024 पासून महागाई भत्ता हा 50% 53% घोषित करण्यात आला होता। महागाई भत्त्याची रक्कम जेव्हा 50% अधिक होते तेव्हा घरभाडे भत्ता हा वाढीव दराने देय ठरत असतो। या सर्व संदर्भात आजचं एक महत्त्वाचं पत्र हे आपण जाणून घेणार आहोत। आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार। मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं एक महत्त्वाचं पत्र जे 13/2/2026 आहे ते जाणून घेणार आहोत। अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे। सदर पत्र श्री पवन जोशी, बिझनेस ॲनालिस्ट, शालार्थ सिस्टीम, महा-IT मुंबई यांना पाठविण्यात आलेला आहे। पत्राचा विषय आहे घरभाडे भत्ता टॅब शालार्थमध्ये उपलब्ध करून देण्याबाबत आणि संदर्भ आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई यांचे पत्र दिनांक 12/12/2025 आणि दुसरा संदर्भ आहे तो महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभाग यांचे पत्र दिनांक 13/12/2025। आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते। उपरोक्त विषयान्वये महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 25 फेब्रुवारी 2025 नुसार माहे जुलै 2024 पासून महागाई भत्ता 50% वरून 53% घोषित करण्यात आला आहे। त्यामुळे संदर्भ पत्र क्रमांक 1 अन्वये 7व्या वेतन आयोगानुसार वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 5 फेब्रुवारी 2019 अन्वये महागाई भत्त्याची रक्कम ही 50% अधिक झाल्यामुळे वाढीव दराने घरभाडे भत्ता देय ठरतो। तथापि थकबाकी घरभाडे भत्ता फरक टॅब शालार्थमध्ये उपलब्ध नसल्याने तरी शासन निर्णय म.भ.वा 1334/प्रकरण 34/7/9 दिनांक 25 फेब्रुवारी 2025 नुसार घरभाडे भत्ता टॅब उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी असं माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे। प्रस्तुत पत्र माहितीस्तव सन्माननीय अधिकाऱ्यांना हे पाठवण्यात आलेलं आहे। थकबाकी घरभाडे भत्ता फरक टॅब शालार्थमध्ये उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे। माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं दिनांक 13/2/2026 हे महत्त्वपूर्ण पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद।